सांगितलं धनी प्रसूतीचा काळ जवळ आलाय आणि यासाठी कोणीतरी जवळ आई पाहिजे, बहीण पाहिजे, आणि आई दोघांच्याही नव्हत्या. त्यामुळे चोखोबर आहे स्वतःच्या बहिणीला आणण्याकरता गेल्या आणि त्या बहिणीचं नाव होतं निर्मळा. त्या बहिणीला आणण्याकरता गेल्या आणि चोखोबरायचं काम असं होतं, जिकडं हरिपाठ दिसन, तिकडं काकडा दिसन आणि तिकडच रमले. आणि इकडं प्रसूतीचा काळ जवळ आला. शालिग्राम दगडाची एक मूर्त चोखोबरायच्या घरी होती. चोखोबराच्या पत्नीने त्या भगवंताला बुका लावला आणि सांगितलं, देवा अरे धनी या पोटाची व्यवस्था करण्याकरिता गेलेत, पण आतापर्यंत आणखीन आले नाही रे देवा. देवा या मुलासाठी तुला आतापर्यंत कधी नारळ फोडलं नाही देवा. देवा तुला आतापर्यंत कधी उदबत्ती लावली नाही देवा. हे पोटातलं निष्पाप आहे रे. मी मेले तरी हरकत नाही, पण या पोटातलं निष्पाप आहे, याला काय होता का? चोखोबारा तर आलेच नाही, पण देव आला. त्यावेळेस देवानं दार उघडलं आणि सांगितलं देवा धनी घरी नाही. देव 3 वेळेस आला, देवाला वापस पाठवलं. पण त्यावेळेस देवाच्या लक्षात आलं, अरे हिला जे काम आहे ते एका स्त्री रूपातलं काम आहे. आणि मग त्यावेळेस भगवंतानं चोखोबारायच्या बहिणीचं रूप घेतलं. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाकामारी भगवंतानं सांगितलं. भगवंत स्वतः गेले आणि चोखोबारायच्या पत्नीचं बाळंतपण केलं.